औरंगजेब कबरीचा वाद चांगलाच आता पेटलेला दिसतोय आणि विधान भवनाच्या पायऱ्यांवर देखील हे पाहायला मिळालं। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले होते। सत्ताधारी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करतायत तर नितेश राणेंवर कारवाईसाठी आक्रमक झालेले होते। कशाला पाहिजे कबर आपल्याला आपल्या मातीवर, औरंगजेबाच्या थडग्याला मदत करणाऱ्यांचा धिक्कार असो, अशा घोषणाही यावेळी सत्ताधारी आमदारांनी दिल्या। मदत करत असतील, या थडग्याला जर मदत करत असतील तर अशा देशद्रोही या हरामखोर लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही। अरे ज्या माझ्या राजा छत्रपती संभाजी महाराजाला यांनी छळ करून मारलं, अशा हरामी लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही। हे जे आंदोलन आहे हे दिखाऊ आंदोलन आहे त्यांचं। यांना माहित आहे मुसलमानाचं मतदान जर पाहिजे असेल तर औरंगजेब यांचा बाप आहे, बाप। तर शिवप्रेमींचा सैलाब येईल आणि औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त होईल असं विधान आमदार संजय गायकवाड यांनी केले। संभाजीनगरमधील औरंगजेब कबरी विरोधात सत्ताधारी आक्रमक झाले। हा जो औरंगजेब बादशाह आला, आज या भारतात त्याचा कोणी नातेवाईक नाही, कोणी त्याचा रिश्तेदार नाही, कोणी त्याचा वंशज नाही। मग अशा वेळेला या लोकांनी त्याला आपलं का म्हणावं? केंद्र सरकार आणि राज्य सरकारची वाट पाहणार नाही। हा 2 व्हीलर 4 व्हीलर जाळल्या गेल्या, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर त्या भागामध्ये मालमत्तेचं नुकसान केलं आणि काही लोक तर जीवानिशी वाचली। अशा प्रकारचं त्या ठिकाणी पूर्ण वातावरण तयार झालं होतं। पोलीस आले, पोलिसांवर देखील दगडफेक झाली। 4 DCP अतिशय गंभीररित्या जखमी आहेत। काही लोकांना दगडांनी दगडफेक केल्यामुळे जखमी झालेत। काही लोकांना तर मला समजलं की कुऱ्हाडीचा वार देखील त्या ठिकाणी केला, हत्यारं होती, पेट्रोल बॉम्ब टाकले गेले आणि हे सगळं जे काही घडलेलं आहे ते असं वाटतं की पूर्वनियोजित एक साजिश होती। कारण एका भागामध्ये दरवेळेला 100-150 2 व्हीलर पार्क व्हायच्या त्या मोमिनपुरा भागामध्ये, पण त्या दिवशी काल एकही गाडी तिथे पार्क नव्हती, परंतु इतर 2 व्हीलर गाड्या आणि 4 व्हीलर गाड्या जाळून टाकल्या गेल्या आणि मोठ्या प्रमाणावर तिथं दगडफेक केली। हॉस्पिटलला लक्ष केलं, तिथे एक 5 वर्षाची मुलगी बाल बचावली, त्या हॉस्पिटलमध्ये देवदेवतांचे फोटो जाळून टाकले आणि अशा प्रकारचं दुर्दैवी घटना काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी केली आहे। त्या समाजकंटकांना खरं म्हणजे पोलीस हे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतात। त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी आग विझवायला गेली, त्या फायर ब्रिगेडची गाडी तोडून जाळून टाकली, पोलिसांच्या गाड्यांवर हल्ला केला। खऱ्या अर्थाने हा जो काही समाजकंटकांनी केलेला भ्याड हल्ला आहे त्याचा निषेध मी करतोच, परंतु या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस रात्रंदिवस करतात। त्यांच्यावर हल्ला करणं, त्यांना जखमी करणं, DCP लेवलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी करणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून जे समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई पोलीस करतील। गृह विभाग, आमचे मुख्यमंत्री सातत्याने त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि म्हणूनच नागपूर हे शांतताप्रिय जिल्हा आहे, शहर आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचं जाणीवपूर्वक दंगल घडवून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम, द्वेष पसरवण्याचं काम जे कोणी समाजकंटक करतील त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांची गय केली जाणार नाही। मोठा नुकसान किंवा 2 गटात मोठा संघर्ष होणार होता तो हाताळण्याचा यशस्वी प्रयत्न पोलिसांनी केला। खरं तर आता यापुढे नागपूर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती, तणावपूर्ण परिस्थिती आहे त्या ठिकाणी योग्य संचारबंदी
जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने केलेली आहे. कुठेही घटना घडणार नाही याची काळजी पोलीस आणि प्रशासन घेत आहे, शासन घेत आहे. मी स्वतः या घटनेकडे पूर्ण लक्ष देऊन आहे. माननीय देवेंद्रजी पूर्ण वेळ आहेत, गडकरीजी आहेत, आमचे सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार सर्व या ठिकाणी या घटनेमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. माझा हात जोडून विनंती सर्व नागपूरकराला आहे, सर्व समाजाला, सर्व धर्माला आहे की नागपूरचे संस्कार, संस्कृती, जी विरासत आहे ती सर्व धर्म, सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याची आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आपण सर्व एकत्र येऊन नागपूरचा एक सांस्कृतिक इतिहास जपला आहे. तर हा सांस्कृतिक इतिहास नागपूरच्या भूमीमध्ये हा कायम राहावा, आपला सलोखा कायम राहावा, याकरता सर्व जनतेने, सर्व समाजाने, सर्व संघटनांनी, आमच्या शासनाच्या पक्षांनी आणि विरोधी पक्षांनी सर्वांनी म्हणून या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचं कार्य आम्हाला करायचं आहे. विरोधी पक्षाने माझी विनंती आहे की या घटनेला पॉलिटिकल पाहू नये, राजकीय बघू नये. या घटनेला त्या ठिकाणी समाजकंटकाकडून जी घटना झाली आहे ते मुख्य आरोपी असतात, याचा समाजाचा किंवा राजकीय दोष नसतो. त्यामुळं सरकार म्हणून सर्वांनी याच्यामध्ये एफर्ट घेतलेले आहे. विरोधी पक्षाने सुद्धा यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जे काही बयानबाजी केली आहे त्यांनाही माझी विनंती आहे की या घटनेला राजकीय करू नये, पॉलिटिकल करू नये. पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याकरता सर्व पक्षांनी काम करायचं आहे. नागपूरमधल्या सर्व पक्षाला मी विनंती करतो, सर्व NGOला विनंती करतो, सर्व संघटनेला विनंती करतो, सर्व राजकीय पक्षांना, छोट्या मोठ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो आहे की आपण सर्वांनी पोलीस प्रशासनाला, सरकारला सहकार्य करावं. आणि आपल्या तर चंद्रशेखर बावनकुळे नागपूरच्या आयुक्तालयातून बोलत होते. कालच्या राड्यामध्ये सर्वाधिक पोलीस जखमी झालेत आणि नागपूरमध्ये आता पोलीस सतर्क आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. तर वळूया पुढच्या बातमीकडे. नागपूरच्या हंसापुरी भागात काल समाजकंटकांनी एकच राडा केलाय आणि हल्ला केला, त्यात मोठं नुकसान झालंय. 19 बाईक या ठिकाणी जाळण्यात आल्या, अनेक घरांची दारं तोडण्यात आली आहेत, तर चहा टपऱ्यांचीही तोडफोड करण्यात आली. तर नागपुरातल्या हंसापुरीमध्ये कसं नुकसान झालंय सांगतात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे. मी सध्या नागपुरातील हंसापुरी या भागामध्ये आहे. जुना भंडारा रोड खरं तर या भागाला म्हटलं जाते आणि काल रात्री 10 वाजताच्या सुमारास 400-500 लोकांचा जो मॉब आला होता त्याने कशा पद्धतीने तोडफोड केली ते दृश्यांमध्ये पाहू शकतो. सुरुवातीला याच रस्त्याकडून जो आहे तो मॉब आतमध्ये शिरला. सुरुवातीला एक गाडी जाळण्यात आली. ठिकाणी CCTV जे आहे ते CCTV मध्ये कुठंतरी हातात लागू नये, ते दृश्य हातात लागू नये यासाठी हे CCTV जाळण्यात आलेले आहे. दुचाक्यांचं खरं तर बघू शकतो आपण जवळपास 19 दुचाकी जे आहे या ठिकाणी जाळण्यात आले आणि खरं तर शस्त्र आपण पाहू शकतो. हे शस्त्र आहे, मी कॅमेरामॅन सौरभला सांगितलं, हे बघा हे शस्त्र आहे. या शस्त्रांच्या साह्याने खरं तर हे सगळं जो आहे तांडव या ठिकाणी झालेला आहे. काल रात्री 9:30च्या सुमारासमध्ये इथे 300 ते 400 लोक, काही लोकांनी तोंडावर तर कपडा बांधलेला होता आणि इथं जमगट उभा झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी गोटमार सुरू केली. मी पोद्दारेश्वर राम मंदिरच्या झाकीचे मी काम करत असतो. इथं माझे डेकोरेशनसुद्धा इथे होतं आणि ह्या गाड्या इथेच उभ्या होत्या. त्यांनी भकाभक गाड्या आणि ह्या घराला पूर्ण आणि ह्या बिल्डिंगला गोटमार केली आणि पेट्रोलचे बॉम्ब कापड टाकून त्याला टेंबे हे करून त्यांनी गाडीवर तर फेकण्यात आले. समोर कार होती, कारला ज्यांनी जाळण्यात आलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबडे, साम TV न्यूज, हंसापुरी, नागपूर. तर नागपुरात दंगल पेटवणारे कोण आणि त्यांना प्रेरणा कुणाची होती असा सवाल आता संजय राऊतांनी विचारलाय. राज्यात हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. तसंच केंद्र आणि राज्यात तुमचं सरकार आहे, मग कबर उद्ध्वस्त करा असं आव्हान भाजपला त्यांनी केलंय. हे दंगल पेटवणारे कोण आहेत, त्यांना कोणाची प्रेरणा आहे आणि दंगली का पेटवल्या जात आहेत. होळीसारख्या सणांना कधी या महाराष्ट्रात दंगली उसळल्या नव्हत्या. उद्या गुढीपाडव्याला दंगली उसळण्याचा प्रयत्न करतील आपलेच लोक. आणि काल औरंगजेबाची ढाल करून काही लोक हिंदू मुसलमान दंगे पेटवत आहेत या राज्यामध्ये. सरकार तुमचं आहे ना, नरेंद्र मोदी तुमचे आहेत, देवेंद्र फडणवीस तुमचे आहेत, दंगली कशाला करताय. सरकारने जाऊन कबर उद्ध्वस्त करून टाकावी. मोहनराव भागवत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार
या 4 लोकांनी हातात कुदळ फावडे घेऊन जावं आणि आतमध्ये जावं त्यांनी, कुठे जी काय कबर असेल ती विलन संपवला की हिरो आपोआप संपतो. त्याच्यामुळे विलनवरती हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोना संपवायचं, ही बहुतेक ह्यांचं एक भूमिका दिसते. या सविस्तर बातम्यांनंतर राज्यभरातल्या तसंच देशभरातल्या सर्व महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. पिंपरी मार्केटमध्ये दुकानाबाहेर अनधिकृत स्टॉल वाढलेत. नागरिकांना रस्त्यावर चालताना त्यामुळे त्रास होतोय. परिसरातली अनधिकृत दुकानं काढून टाका अशी मागणी आता पादचाऱ्यांनी केली आहे. पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या घटली आहे. 80% रुग्ण बरे झालेत. पुणेकरांना हा मोठा दिलासा आहे. जीबीएसमुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालाय. टाटा मोटर्सने 1 एप्रिलपासून वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्स ट्रकच्या किमतीत 2% वाढ करण्यात येणार आहे. तसंच वाहनांच्या वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरियंटनुसार त्यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. बदल होणार आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय असं कंपनीने सांगितलंय. मुंबईत प्रीपेड ऑटो रिक्षा 1 जून 2025 पासून सुरू होणार आहे असं निर्देशच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील T1 आणि T2 टर्मिनल इथे प्रीपेड ऑटो रिक्षा सुरू होणार आहे. यंदा पहिल्यांदाच 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच वेळी घेतली जाणार आहे. त्यानुसार वेळापत्रक फायनल करण्यात आलंय. राज्यातील सर्व शाळांमध्ये 5 ते 25 एप्रिल दरम्यान परीक्षा होणार आहेत. 1 मे रोजी निकाल लावावा लागणार आहे. त्या दृष्टीनं शिक्षकांना पेपर झाल्यावर लगेचच उत्तरपत्रिका तपासाव्या लागणार आहेत. विक्रोळीच्या दिशेने जाणाऱ्या गोदरेज सिग्नल जवळ जाणाऱ्या चारचाकीचा अपघात झाला. चारचाकीने उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धडक दिली आहे. यात चारचाकीचं नुकसान झालं. या अपघातात 1 जण गंभीर जखमी झालाय. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात घट झाली आहे. पुण्यात काल 38.2 अंश इतकं तापमानाची नोंद झाली आहे. वातावरण काहीसं निवळल्यानं पुणेकरांना आता दिलासा मिळाला आहे. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी जबरदस्त वाढीसह उघडलाय. सुरुवातीच्या व्यापारात सेन्सेक्स 439 अंकांनी तर निफ्टी 154 अंकांनी वाढला. मेटल आणि रिल्टी निर्देशांकात सर्वाधिक खरेदी दिसून येते.